नमस्कार. कलाकार, युवा कलाकार कलिंगड. आजपर्यंत माझ्या या यूट्यूब चॅनलवर तुम्ही अनेक दशावतार नाटकाचे व्हिडिओ बघितले अशात, पण आज खास तुमच्यासाठी या ब्लॉगच्या माध्यमातून मी तुमच्या डोळ्यासमोरचं काम केला. त्याच्यामुळे कारण फार वेगळा हे आमचे तालरक्षक संदेश परब, आमची शान, आमचे परमप्रिय मित्र भावाप्रमाणे आज या ब्लॉगच्या माध्यमातून आम्ही तुमच्या समोर येण्याचे असे कारण म्हणतं असं तर कोकण. आमचा कोकण म्हटल्यानंतर कोकणासारखी शान या जगात काही नाही, कारण कोकण या प्रति स्वर्ग म्हटलं तरी त्याच्यात काय वाव घेणारच नाही. आणि अशा अनेक नाविन्याने नटलेला असा माझा या कोकण, मी आमचं वाक्य म्हणाल की आमचा जन्म या कोकणात झालो, कारण परशुरामांच्या पवित्र पदस्पर्शात पावन झालेल्या या कोकणात आज केवळ अनेक नाविन्यात छत्रपती शिवाजी महाराजांचे त्यांनी अनेक गड किल्ले काबीज केले आणि असे गड किल्ले आपल्या कोकणात बरेच आहेत. इतक्यात नसन अशी खूप नाविन्यपूर्ण गोष्ट अशी पांडवकालीन म्हणजे पांडवकालीन तळी आहेत किंवा पांडवकालीन बांधलेली मंदिरं किंवा अशी खूप म्हणजे अनेक आश्चर्य म्हणा हरकत नाही अशी नाविन्याने नटलेलं माझं कोकण स्वर्गाहूनही सुंदर. अशा माझ्या कोकणात अनेक गोष्टी आहेत जे कधी वेळ भेटलो तर आपल्याला जाऊ भेटणार आहे, पण माणसाचा खरा आस्वाद, आयुष्याचा आस्वाद जर चाकूचा असाल तर आपल्या लाईफसाठी वेळ देणं सुद्धा खूप गरजेचं. आणि असं करत असताना आम्ही आता जातो ते फार मोठ्या लोकेशनवर जातो. लोकेशन कळतं तुमका लवकरच. ते आमच्या भाऊजीने बोलवल्याने, माझ्या भाऊजीने बोलवलं, तर त्या लोकेशनवर जातो आम्ही. काही जातो, काय करतो या नक्की कळतला. तुम्ही सुद्धा हा येऊचा, या गोष्टीचा आस्वाद घेऊचो. आपण आम्ही काही जातो हे तुमका लवकरच कळतला. पण आम्ही हे वाट बघतो, मी आणि संदेश, आमच्या दोन माणसांचे 2 मेंबर आमकाय भेटले आहेत, आमच्यातलेच आहेत. त्यांच्या मी वाट बघतो. ते पाठी काही रवलेत काय माहीत नाही. आम्ही येताना जन्मन मार्गे पुतण्यात सोडून गेलो, त्याच्यामुळे ते काही रवले, त्यांची वाट बघतो. ते येईल का नक्कीच. ते 2 मेंबर कोण आहेत यांची तुमका शेवटी गेले ते 2 जण. ते 2 मेंबर जे आमका जॉईन होणार होते बघूचे आहेत. हे बघा, तो पहिलो मेंबर माझं पुतणो, एक स्वतः नाट्यप्रेमी आणि मुंबई दौऱ्यासाठी गेल्यानंतर जो आमका अधिक प्रमाणात सहकार्य करता मुंबईच्या नाटकांसाठी, तो माझं पुतणो, माझं मेवणो, त्याच्यात नाट्यप्रेमी, दर्दीप्रेमी पृथ्वी केरम. आणि हे का हे बघा, युवा दशावतारी स्त्री कलाकार यश जळवी. आम्ही आता जातो त्या लोकेशनवर. ते नक्कीच तुमचं मनोरंजन होत यात मात्र शंका. आम्ही जायतो लोकेशनवर जायत असताना आमका काहीतरी परक्या दिसला. या काय या संदेशाक माहिती? संदेश सांग तुला, या काय आहे? ज्यावेळी मी मागे या लोकेशनवर जेव्हा इल्लेलं तेव्हा खूप पावसाचं वातावरण होता आणि अचानक आम्ही त्या लोकेशनवर जात असताना पाऊस जोरात आला, त्या वारा देखील आला. आणि त्यानंतर मग जेव्हा लोकेशन जात असते वेळी अचानक हे जे काय बांधलेलं होतं आधी त्यावरचे पत्रे पूर्ण उडून गेले. त्यावेळी आम्ही या लोकेशन जवळच होतो. हे पाहून आम्ही अचानक तिकडे ते समोर घर दिसतंय त्या घराजवळ आम्ही गेलो. आणि त्यानंतर जसा हा पाऊस कमी झाला तसा आम्ही पुन्हा आम्ही आमच्या मार्गाला लागलो. नशीब चांगला तुझा दिसला. हो, चला आता चला पुढे.
तुमची उत्सुकता आणि या काय म्हणतात नाविन्य सरप्राईज आता थोड्या वेळात रिव्हील होताला. हे बघा, हे माझे भाऊजी, आम्ही लोक खवण्यात, आणि हे माझे भाऊजी मोणकर भाऊजी. आणि कोकणात असलेली अनेक नाविन्य, त्याच्यातील आपल्या आयुष्यामध्ये अनेक प्रसंग येतात, पण त्या प्रसंगांवर मात करून प्रत्येक माणूस जगत असताना केवळ या जीवनाचा आस्वाद घेत असता. आणि आनंद म्हणजे काय या तुमचा जर अनुभवचा असात तर खवण्यात नक्की यावा. काय असा या नक्की तुमका दाखवेल. चला हनुमान मंदिराच्या समोर स्टेजच्या पुढे चलतात आमचे भाऊजी पाटील, ऋत्विक आणि यशा, आणि माझं सारथी अर्जुनाचा रट्टा कृष्ण सारथी होतो, माझं सारथी माझे सारथी संदेश करत असतो. बघा भया आम्ही जातो आता. संदेश आम्ही जातो खवणे आणि खवण्याच्या बीचवर कायाकिंग शूटिंग केलं. तेच आपले भावने विचारतात. कुठल्या गोष्टीचा आनंद नक्की भेटतो. पैसे वसूल शनिकाची गरज नाही. तुम्ही जर का नवीन असाल माझ्या यूट्यूब चॅनलला लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करा, विसरा नको. ग्रेट खलनायक पर्सन, ग्रेट खलनायक ऑफिशियल यूट्यूब चॅनल. सवय झाली ती नाटकाची, कष्ट बघून ठेवा. आपण कायाकिंगसाठी स्वामी कायाकिंग प्रसिद्ध कायाकिंगची बोटिंग प्रकार यांच्याकडे सेवाचे उपलब्ध होत ते वेगळे व्यक्ती त्यांच्याकडे ट्रान्सपरंट बोट सुद्धा असा, ज्या बोटीत बसल्यानंतर तुमका पाण्यातलं पण दिसताना. तर बघा कोकण सुंदर स्वर्गाव तो संगम हो आणि तो विसरे हो. चला ये मध्ये आमच्या ऋतिक ये मला घरी एक एक करू. पुढे पुढे चाललंय म्हणजे मी जरा त्यांच्या आता पुढे पुढे जायचं ना, मी पुढे गेले. एकत्र राहायचं म्हणजे कसं बरोबर. चला मजा घेतो ना. आता इकडे फोटो चांगले काढी होय काढी. स्वामी कायाकिंग सगळे बोटी आमच्या भाऊजींच्या.
हा बघा ट्रान्सपरंट कोण नाही ना परत बघ तरी माझा काढतो बा थडेकडे आता मत्स्यगंध थडेकडे संदेश चला भाऊजी चला कायाकिंग स्वामी कायाकिंग तेव्हा ते काय अगदी बांधलेला त्या गाडी हे सगळेजण निघले तेव्हा व्ह्यू बघा व्ह्यूचे पैसे ही ट्रान्सपरंट बोट तुमच्या आणि काही गावाची नाही खाऊन दिली यार फक्त स्वामी कायाकिंग वाल्यांकडेच उपलब्ध असा ह्याच्यात बसल्यानंतर मुळातला सगळा दिसतात ह्याच्यात व्हिडिओत कितके दिसतात मला माहित नाही ह्याच्यासारख्या सुख आणि तेच जळवी सहकारी हा बघ काही नाही सहकारी सुख म्हणजे नक्की काय असतं आमचं कॅमेरामॅन तरी ओलो मारता माका कॅमेरामॅन केले ए दौर मामा पाठी घे जरा दिवस मामा चला तर आता आम्ही असं खवण्या कायाकिंग करतो आणि याचे काय स्वामी कायाकिंगचे सर्व्हिस माझे भाऊजी मुनकर भाऊजी यांच्याशी आपण विचारूया की कशी काय होय या असत म्हणजे सोयी सुविधा उपलब्ध असत ते विचारून जर का तुमका यायचं असत तर त्याची थोडक्यात आणि पोषक माहिती दिली जाईल आमच्या भाऊजींका विचारूया आमच्या खवणे गावाला निसर्गाचा वरदहस्त लाभलेला आहे खवणे बीच हे संपूर्ण महाराष्ट्राचे निर्मलन किनारा म्हणून प्रसिद्ध आहे त्याचप्रमाणे खवणे खाडी ही सुद्धा खाडीच्या दोन्ही बाजूला असलेल्या कांदळ वनामुळे खूपच सुंदर आहे आजपर्यंत आमची खाडी दुर्लक्षित होती परंतु आता कायाकिंगच्या पर्यटनामुळे खाडीचे सौंदर्य जगासमोर येत आहे आमच्या स्वामी कायाकिंगच्या माध्यमातून आम्ही पर्यटकांना कमीत कमी खर्चामध्ये जास्तीत जास्त सेवा देण्याचा प्रयत्न करीत आहोत खरं म्हणजे कायाकिंग हे पाण्याशी संबंधित असल्यामुळे पर्यटकांची काळजी घेणे खूपच आवश्यक आहे मला सांगायला आवडेल की आम्ही मुळात पारंपरिक मच्छीमार आहोत त्यामुळे समुद्राच्या व खाडीपात्रातील पाण्याचा पूर्ण अनुभव आमच्या पाठीशी आहे त्यामुळे आमच्या स्वामी कायाकिंग मार्फत आपण जर का कायाकिंगला त्यामुळे समुद्राच्या व खाडीपात्रातील पाण्याचा पूर्ण अनुभव आमच्या पाठीशी आहे त्यामुळे आमच्या स्वामी कायाकिंग मार्फत आपण जर का कायाकिंग करत येत असाल तर तुम्हाला काळजी करण्याची कोणतेही कारण नाही तसेच आम्ही जीवन आवश्यक साधने वापरून पर्यटकांना नेहमीच सुरक्षित ठेवत आलेलो आहोत त्यामुळे माझे सगळ्यांना आव्हान आहे की सर्वांनी जास्तीत जास्त संख्येने आमच्या खवणे बीचवर येऊन आमच्या स्वामी कायाकिंगच्या मार्फत
या सुंदर निसर्ग सौंदर्याचा आस्वाद घ्यावा ही विनंती. निसर्गाच्या कुशीत लपलेलं हे खवणे गाव आणि या खवणे गावाचा केवळ इतिहास आता भाऊजी यांनी कथित केलाच. निसर्गरम्य कोकणाच्या कुशीत लपलेलो माझं कोकण आणि या कोकणात अनेक नाविन्य आहेत मग अशी सांगितलं जसाच. आणि त्याच्याच का बघा किती भारी वाटतं ना, जाम भारी. म्हणजे दुर्मिळ असलेल्या गावातून सोना कसा निर्माण करूचा या खवणेकरांका सांगूची गरज नाही. आणि त्यांनी योग्य त्या पद्धतीने या गोष्टीचा चीज केला. आणि आता आम्ही गाडी पार्किंगसाठी आणली. हे आमची स्त्री कलाकार यश जळवी, ते आमची गाईड करणारे. आणि हय सांगण्यासारखे असत ना म्हणजे काय माहिती हय या स्वामी कायाकिंगसाठी गेल्यानंतर तुमका पोषक माहिती किंवा बोटिंग कसा करूचा याचा गाईड हे काका करतो. त्यांच्याकडे अनेक काका असतात, ते योग नाही असत पण योग्य तऱ्हेने गाईड केला जाता किंवा हय सेफ्टी योग्य तऱ्हेने पाळली जाता. काही शंका असले तर शंका विचारला तर ते सांगतले तुमका. कारण हय तीर्थक्षेत्र पण बरीच आहेत. खवणेश्वराचं मंदिर हा, मारुती मंदिर हा, स्वयंभू मारुती मंदिर हा. आणि असं असताना हय खूप नाविन्यपूर्ण गोष्टी आहेत आणि ते बघूचा आस्वाद घेऊचा असा तर नक्कीच खवण्यात व्हिजिट घ्या. या बोटिंग मागच्या तुमची मेहनत आणि तुमची सुरुवात कशी आली ती सांगा थोडक्यात सांगायचं म्हणजे या नदीमध्ये कायाकिंग हा व्यवसाय एक 6-7 महिन्यापूर्वी सुरूच होता मित्रांचा. आणि त्यात त्यांना थोडस रोजगार मिळत होता. आणि हे बघितलं तर आता ते जास्त दिसायला लागलं, पर्यटक येण्याचा चिन्ह जास्त दिसायला लागलं. त्यामुळे आम्ही 28 डिसेंबरला प्रथम आम्ही कायाक आणला. 4 कायाक प्रथम घेऊन आलो आणि व्यवसायाला सुरुवात केली. तर सुरुवातीपासून म्हणजे 28 तारीखला ज्या दिवशी कायाकिंग आमची आली त्याच दिवशीपासून आम्हाला व्यवसायाला सुरुवातच केली, मूर्त केला. पहिल्यांदा आम्हाला 3 कस्टमर मिळाले, तेही रायगडच्या होत्या आणि ते लक्ष्मी रूपातच म्हटलं तरी वावगं होणार नाही. त्याने आमच्या कायाकिंगला मूर्तमेढ सुरुवात केली आणि तिथून आमचा व्यवसाय सुरुवात झाली. आता तिनाचे किती आहेत? आता तिनाचे आमच्याकडे 17 कायाकिंग आहे स्वामींच्या कृपेने. आणि आमचं नावच स्वामींचं आहे आणि स्वामीशिवाय आमचं. आणि ऐकून माहिती आहे मला की या खवणे गावात सगळ्यांजवळ कायाकिंग साठी बोटी उपलब्ध आहेतच, पण ही ट्रान्सपरंट बोट सर्वप्रथम तुमच्या जवळच पाहायला भेटते. हो बरोबर, सिंधुदुर्गामध्ये आमच्या जवळच आहे ट्रान्सपरंट बोट. ही इथे तुम्हाला सिंधुदुर्गामध्ये कुठेही मिळणार नाही. या बोटीचा आनंद ह्या बोटीचा आनंद. पाण्यात काय चालू आहे, पाण्यात काय काय ते सगळं पाण्यातले जे काही खाली म्हणजे जे फिश आहेत किंवा मासे आहेत ते तुम्हाला निव्वळ पाणी असले तर सर्व दिसतात. आणि जर का कॉन्टॅक्ट करायचं झालं तर कॉन्टॅक्ट करायचं झालं तर राजा मुलगा माझा मुलगा राजा मुलकर, त्याचा नंबर स्क्रीनवर तुम्हाला भेटेलच. तुम्ही लवकर व्हिजिट करा. पण येत कदाचित तुम्ही फार दूरून आला असाल आणि दुपारी जेवणाची सोय होत नसेल तर इथे जेवणाची सुद्धा सोय. अगोदर ऑर्डर दिली तर आम्ही जेवण ज्या थाळ्या पाहिजे त्या, सुरमईच्या थाळ्या पाहिजे सुरमईच्या देऊ शकतो, पापलेटच्या पाहिजे पापलेटच्या देऊ शकतो, शाकाहारी जे काय असेल ते. पण फक्त अगोदर दिवस अगोदर ऑर्डर कॉन्टॅक्ट केलं पाहिजे. ओके ठीक आहे भाऊजी, धन्यवाद. छान वाटलं बोलून तुमच्याशी आणि या खवणे गाव आणि या परिसराचा अभ्यास करायला खूप छान वाटलं. हा आनंद द्विगुणित होतोय आणि खरंच समाधान होतं. किती वेळ किती निघून गेलाय कळत नाही. खरंच धन्यवाद, तुमचे आभार. नक्की यावा, या परत येतो नक्की यावा. त्या गोष्टीची माझ्या घेऊ येतलंय माझ्या बाईले गाणी घेला घेऊ लवकर. मी परत येतलंय 100%. हे आपल्या कोकणचा निसर्गरम्य वातावरण होय, एक समाधान की कोणाक मी कमी नाही लेख नाही. पण होय कायाकिंग खूप जणांची ही स्वामींची कायाकिंग हा. जर तुमका बुकिंग करूचा असात तर नंबर स्क्रीनवर भेटतलोच 100%. पण दर गुरुवारी आमचे भाऊजी
स्वामी भक्त असल्यामुळे धावण्याच्या मठात जातो. धावण्याच्या मठात येणाऱ्यांका ही सुवर्ण संधी आहे. थंय सुद्धा तुम्ही बुकिंग करू शकता. आणि दुसरी गोष्ट म्हणजे यांच्याकडे खूप काळजी घेतली जाता की एक बोट तुमची सोडली तर त्याच्याबरोबर त्यांची माणसं आवर्जून येतात, कारण ती आपल्या मुलांप्रमाणे तुमची काळजी घेतली जाता. जॅकेट दिली जातात. आम्ही घालून घेण्याचं कारण वेगळा, आमचा ब्रँड दाखवायचं. स्वामी कायाकिंग, बोटीत बस. स्वामी कायाकिंग, कायाकिंग खवणे नक्की तुम्ही संपर्क साधा. नक्कीच मी सांगते तुमचे पैसे वसूल होत इल्यानंतर. जर का हय तुमका म्हणजे जेवणा बिवणाची सोय होई असात आणि जास्त वेळ तुमका हय घालवचो असा तर तुम्ही यांका अगोदर एक दिवस आधी कॉन्टॅक्ट करा. हे जेवणाची सुद्धा सोय करतले. शाकाहारी मांसाहारी काय वयाता गावताला टेस्ट एक नंबर. पाण्यात रवल्यानंतर जरा पाण्यातले मासे सुद्धा काय नाही वाटत असताना. मासे होय तर मासे, चिकन होय तर चिकन, नॉनव्हेज व्हेज सगळे सुविधा उपलब्ध होत. माझ्या बहिणीच्या हातचा खाऊन बघा. स्वतः राजा मी खडकावर बसून बोलतो. हा चल चल बोलव मरे. हा गणपती बाप्पा मोरया. पहिल्यांदाच चालू होतं वाटतं. नमस्कार. आज आम्ही इकडे खवण्यात स्वामी कायाकिंग मध्ये जी काय मजा करूक इलो, मी माझे प्रिय मित्र आबा कलिंगन, प्रिय मित्र ऋत्विक येरम आणि माझे प्रिय मित्र संदेश परब या तिघांमुळे आज माका इकडे स्वामी कायाकिंगमध्ये बोटिंगचा आनंद घेऊक मिळालो. खरंच इकडे इल्याच्या नंतर इतक्या ह्या निसर्गरम्य वातावरणात, या निसर्गरम्य वातावरणात बोटिंग करण्याचो किंवा या कायाकिंग करण्याचो एक आनंद जो हा तो खूप वेगळा असा. आणि स्वामी कायाकिंग ही जी काय बोटिंगची ही जी ट्रस्ट आहे या आमच्या काकांची, खरोखरच म्हणजे सिंधुदुर्गात अशी ट्रान्सपरंट बोट फक्त आणि फक्त यांचीच आहे. आणि या ट्रान्सपरंट बोटमधून आपण पाण्याखालची जीवसृष्टी कशी आहे ह्याचा आनंद आपण घेऊ शकतो अगदी लाईव्ह. आणि ह्यो आनंद तुमका सगळ्यांका जर आमच्या सहित घेऊचो असाल तर तुम्ही एकदा तरी या स्वामी कायाकिंगमध्ये येऊन भेट द्या आणि या बोटिंगचा आनंद घ्या. आमचे जे काका आहेत यांच्याशी संपर्क करूसाठी कॉन्टॅक्ट नंबर वगैरे किंवा त्यांचा पत्तो काय असतं ह्या तुमच्या स्क्रीनवर तुमका दिलो जाईल. आणि ह्यो आनंद घेत असताना किंवा पर्यटक म्हणून इथे येत असताना इकडे राहण्याची खाण्याची सोयसुद्धा अतिउत्तम प्रकारे ते करू शकतात. पण त्याच्यासाठी तुमका एक दिवस अगोदर कॉन्टॅक्ट करूचो लागतले. आणि म्हणून या बोटिंगचा आनंद घेण्यासाठी तुम्ही या कांदळवनासाठी प्रसिद्ध असलेल्या ठिकाण, कांदळवनाची तोडणी करणं हो कायदेशीर गुन्हा आहे. आणि या कांदळवनाचा जतन करणं हे आपल्या कोकणाची संस्कृती आणि हे आपले कोकणची जी ही माणसं असत ही माणसं ही कांदळवनाचा जतन करतात. आणि या कांदळवनाचं सौंदर्य या बोटिंगच्या मार्फत किंवा कायाकिंगच्या मार्फत दाखवण्याचं काम तुमका पर्यटकांका ते करतात. त्यामुळे या पर्यटकांका सपोर्ट करणं एक कोकणवासी म्हणून आपणाक सगळ्यांचा एक कर्तव्य असं. त्यामुळे तुम्ही नक्की या स्वामी कायाकिंगला भेट द्या आणि आमच्याप्रमाणे तुम्ही सुद्धा आनंद तेव्हा आता बघताच काय. चला बसा बोटीत. खरंच बरा वाटता. या खवण्यात आम्ही येलो आणि असं असताना सुद्धा हे कामाची माणसं असून सुद्धा खरं त्यांचं काम चालू आहे. पण वेळात वेळ काढून त्यांनी आमका महत्त्वाची वेळ आमच्यासाठी दिल्यानी. आणि असं असताना या काकांचे हे गाईड करतात काका
काय व्हाय असं ते व्यवस्थित सांगतात हे माझे भाऊजी. जर तुमका येऊचं असत कायाकिंगसाठी बरेच पर्यटक डॉक्टर वगैरे किंवा जे काम करणारे आहेत ते वेळात वेळ काढून हे येतात आणि या गोष्टीचा आनंद घेतात. या गोष्टीचा तुम्ही सुद्धा आनंद घ्यावा. आणि जर का भाऊजी हे कोणतरी येलो तर 1% मागे किती रुपये? 250 रुपये. 250 पर पर्सन 250 आणि असं असताना सेफ्टीची काळजी ते घेतच असतात. पण जर का आमचं व्हिडिओ बघून जर का कोणा येलो तर त्यांना डिस्काउंट काय डिस्काउंट दिला होता? डिस्काउंट दिला जातं. माझं नाव सांगा किंवा यशचं किंवा ऋत्विकचं नाव सांगून जर काही हे व्हिडिओ बघून जर काही असात तर तुमका नक्कीच डिस्काउंट दिला जाताला यात मात्र शंका नाही. पण मी तर एकच सांगेन हे गोष्टी मे महिन्याच्या नंतर बंद होतात त्याच्यामुळे तुम्ही मे महिन्याच्या अगोदर नक्की व्हिजिट देऊन आता सुट्टींचे दिवस सुरू झाले होते. हो आता नक्कीच कोकणात दिल्यानंतर ह्याचा आनंद घेऊ बोर्डाची सुट्टी संपली आता मुंबईकारी गावा घेतलीच सुट्टीचा आनंद घेऊ. त्याच्यासाठी इल्यानंतर एकदा वेळात वेळ काढून किती 250 मी तर म्हणून तुमका खूप वेळ फिर येतात हे 250 फुल वसूल. पण जेवण जर असला ॲडिशनल तर त्याचे वेगळे पैसे द्यायचे लागतील. तर तुम्ही त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करून नक्कीच्या गोष्टीची बातमी घ्यावा. आम्ही तर भावा परत येतलवच यातली मात्र शंका नाही. आणि 250 रुपयात त्या काहीच नाही. या बोटीचा आनंद घेऊ गावता ट्रान्सपरंट याच्यातून मासे दिसतात पाण्यात कशी चालतात ती या बोटीचा आनंद घेऊ भेटलो. बरोबर कपल ह्या सुद्धा उपलब्ध कपल सेवा सुद्धा उपलब्ध आणि असं असताना महत्त्वाची गोष्ट मी परत एकच सांगेन महत्त्वाची गोष्ट म्हणजे सेफ्टीची काळजी योग्य त्या रीतीने स्वामी कायाकिंगवालेच घेतात. त्याच्यामुळे तुम्ही या गोष्टीचा आनंद घेण्यासाठी नक्की यावा आणि या गोष्टीचा आनंद घ्यावा. नक्की व्हिजिट करा. खवणे हनुमान मंदिरच्या नजीक यो व्हिडिओ बघल्यानंतर तुमका कळतला खरे हो या हनुमान मंदिरच्या दारातून सरळ यायचं असा स्वयंभू मारुती मंदिरकडनं नक्की यावा. नक्की व्हिजिट द्या. धन्यवाद. चला आणि दाखवते तुमका काय काय खूप काय माया अरे लवकर चल ना बघा होय ना पाय सोडून बसायचा जर तुमका इकत करू चला इकत करू गावतात फुकट करू गावताला 250 रुपयात आपण 250 रुपयात माशांचं मसाज 1 नंबर. एक्सपिरियन्स म्हणजे पायात धरले त्यांच्यात लागले माती घातली त्या फुकट गावताला होय इकत काय नाही. 250 रुपयात 250 रुपयात त्याच्यापेक्षा आणि काय गावताला. विराज परब हा मुलगा पॉलिटेक्निकला मालवणला शिकत असताना त्याने तिथे ह्याची माहिती घेतली कायाकिंगबद्दल आणि इथे येऊन म्हणजे आपल्या गावामध्ये प्रॉपर त्याने 1.5 वर्षापूर्वी सुरू केलं आणि जवळजवळ त्याला हे स्कोप येण्यासाठी 1.5 वर्ष लागलं आणि 1.5 वर्षानंतर आता हे सुरुवात झाली म्हणजे त्याला भरपूर स्कोप आला. खरं श्रेय आज जे मिळालं खरं सांगायचं तर ते विराज परबमुळे आज आपल्या संपूर्ण खवणे गावातील जे सुशिक्षित बेकार आहेत त्यांना रोजगार मिळाला म्हणायला हरकत नाही. आणि अभिमानाची गोष्ट सांगायचं म्हणजे आजकालचा जो कालावधी आहे तो खरा टेक्नॉलॉजिक म्हटलं तरी चालेल. मोबाईलचा जो हे आहे चालतं पण विराजने मोबाईलकडे न जाता त्याने व्यवसायाकडे वळले आणि त्यांना सुरुवातीला ती 2 कायका आणून सुरुवात केली. आज बघायला गेलं तर आमचं हे खवण्याचं जे नाव आहे कायाकिंगचं आज संपूर्ण जगाच्या पाठीवर पोचलेलं आहे. त्या मुलाचं कौतुक करण्या इतकं कौतुक करण्याच्याही पलीकडं सांगण्याचं उद्देश की कौतुक करण्याच्याही पलीकडे हा पोरग्याचं हे आहे. आज आमची जी मुलं आहेत म्हणजे आमच्या समाजाची आज ती बेकारीकडे न होता आज कायाकिंगच्याच पाठीमागे लागलेली आहेत. तुम्हाला कुठे खेळात दिसणार नाही कायाकिंगच्या व्यवसायाच्याच याच्यात आणि ह्याचं श्रेय सगळं विराज परबलाच जातं. त्याच्यामुळे गावातल्या या लोकांना एवढं रोजगार तरी मिळाला. जे खरं आहे ते खरंच आहे. त्याच्यामुळे आपण करतो आणि मी दुपारीच जाय होते आमचे नंबर सिस्टीम होते आमचे कामदार नव्हते कारण जरा
बाबांवरती जाऊन राहतं. म्हटलं जावं होतं. त्यांनी गाडी घेतली, जावं होते ना, माझी गाडी नेली वरती ना. मी तिथे गेली की माका म्हणायचं पोरं बोलवता. मी म्हटलं बाबा आमच्याकडे नंबर सिस्टीम आहे, तेव्हा मी काय नंबर सिस्टीममध्ये घेऊचं नाही. तुमका कायाकिंग करूचा ते नंबर सिस्टीममध्ये आणि तुमका माझ्याकडे यायचं असलेलं तर म्हणजे मध्ये घ्यायचं नाही दुसऱ्या त्यांका कळलं काय आपली भांडणं झाली. म्हणजे ते बरोबर नाही. आणि आम्ही पेढी येते. आता जेवण तेच करतलो जेवण हो जॉन असं घे जेव घेऊचे हो हरकत नाही. मासे दूध म्हणजे भारीच ना. या बसला त्या बोटीत कधी नाही बसायचा की आपला का बसायचा की हा होय आता जवळ काय हो केव्हा बसा जायचा. मग आजीला नाव काय नाव सुवर्णा आणि नाव परब सुवर्णा परब. ऐका वर का घर तर तुमचा. आम्ही लहान असताना ना ऋती आम्ही लहान असताना असे व्हाळात बिळात गेलो ना का असे कसे खडपाकडे असे हात सोडून बसू काही त्याचे आमका असे चावाक बिवा गेले ना का असे पटकन धरू मासे. पण हे जरा हुशार ऐकलं. आमचे तसे लहान असताना बरीच असे काय टाकून भाताचे तांदूळ पेड असा किंवा उष्टा वगैरे असं टाकून. पण हातात ना जाळ्या बारक्या हा ना तो भांडा टोपा येतात. तो मोठा मासा. कोकणातल्या माणसाचा ह्या खरा सुख हा. अरे यो स्वर्ग मग आमच्या संदेशान सांगला तसा स्वर्गात जायचं असलं तर मराचा लागतं. ह्या स्वर्गात जायच्यासाठी हय जन्माचा बरोबर काय नाही. काय कोकणातलं माणूस आज समाधानी का हा कारण त्याच्या पदरात ह्या सुख हा. त्याच्याकडे किती पैसा हा काय ह्या महत्वाचा नाही. ह्या सुखासाठी लोक आता म्हणजे बाहेरचे लोक पैसे देऊन ह्या सुख विकत घेतात. त्यांच्याकडे हा सुख नाही, पैसे आपण सुख नाही हा ह्या घेण्यासारख्या. आम्ही कोकणची लोकांना कोकणचं राजा म्हटलं जातं. आणि आपली लोक काय करतात आज काय करतात बाहेरच्या लोकांका आपले जमने विकतात काय प्लॉटिंग करूच्यासाठी मोठमोठे बिल्डिंग उभे करूच्यासाठी आपली लोक म्हणजे पैशासाठी आपले जमने विकतात आणि आपलं सुख सुद्धा ना ह्या दुसऱ्यांका विकल्या गेल्या काहीतरी थांबणं गरजेचं आहे. जमिनी विकणार धोक्याचा जहा कारण मग ती बाहेरची लोक जी आहेत ना तिकडे प्लॉटिंग करतात नवीन नवीन इकडे गार्डन म्हणा गार्डन बांधला आणखीन काय त्याच्यात ते पैसे कमवून जातात आणि आपण काय तेव्हाचे घेतले आपण भिकारी झालो. पैसे घेतले खाली नोकरी. आपल्या कोकणातल्या लोकांनी ह्या आपलं सुख ओळखणं गरजेचं तर काळाची गरज आहे ह्या सुख ओळखणं. खरंच बरा वाटला कारण निस्वार्थी माणूस कसो असा तो याचं उदाहरण म्हणजे माझे भाऊजी. व्हिडिओ करू खूप जण येतात आणि ते व्हिडिओ करत असताना जो तो आपापला मोठेपण सांगता. पण आता त्यांनी बाईट दिली त्याच्यात त्यांनी सरळ सरळ उल्लेख केलो त्यांचे इतके गाडी आसन सुद्धा म्हणजे ह्या गोटी आसन सुद्धा त्यांनी ज्यांनी केला त्याचा उल्लेख केलो गेलो. म्हणजे ज्या पोरग्यान मालवणात जाऊन बघितल्या आणि ती विराज परब आणि त्यांना ती सुविधा उदरनिर्वाहाचं साधन म्हणून ह्या आणले त्याका त्यांनी श्रेय दिला. स्वतःचा आसन सुद्धा त्यांनी त्याका श्रेय दिला. ह्या खूप महत्त्वाची गोष्ट आहे. ह्याच्यासाठी माणसाच्या मनात कपट असतं नाही किंवा निस्वार्थी माणूस आणि त्याचं उदाहरण म्हणजे माझे भाऊजी. खरंच समाधान वाटलं.
आता मी ओढिया सोडतो. चला आता परतीच्या वाटे. हो मी भिजलोय साप भिजलोय. वगैरे पाहूया. चला तर मग आता कायाकिंगची मजा आम्ही तर घेतलीच तुम्ही पण घेवा. आता या नयनरम्य केव्हा मी तुम्हाला दाखवलो मजा काय केली ती तुम्ही बघलासच. पण आता देवस्थान मारुती मंदिर स्वयंभू मारुती मंदिर. चला आता त्याच्या दर्शनाक जाऊया. तर तुमका सांगितल्याप्रमाणे खवण्यात खूप अशी नाविन्यपूर्ण गोष्टी होत. ह्याच्यातला स्वयंभू मारुती मंदिर जा दक्षिणोत्तर असा प्राचीन कालचा मारुती मंदिर स्वयंभू मंदिर आहे बघा. चला दर्शनाक जाऊया. चला तर ही स्वयंभू मारुतीची प्रतिमा आणि दगडाचा केवळ वास्तव्या दक्षिणोत्तरा. पण स्वाभिमानाची गोष्ट म्हणजे हय सुद्धा नेरूळची गाठ जोडलेली आहे. या मंदिराचं काम नेरूळ गावचे मिस्त्री सॅचेटे मिस्त्री आना मिस्त्री यांनी हा मिस्त्रींनी हा काम केलेला. आणि याच्याबद्दल अधिक माहिती भाऊदी देतील. कसं काम केलं त्याचं पुन्हा याचं काम केलेलं असा. ही मूर्ती दगड असा दगड एक 10-20 वर्षांनी पुन्हा म्हणजे वाढ होता. दरवर्षी हळूहळू वाढ होता आणि 10-15 वर्षानंतर पुन्हा मंदिराचं कळसाचं काम करावं लागतं. अशी ही आख्यायिका म्हणजे जागृत देवस्थान स्वयंभू मारुती स्तोत्र याच्या बाजूला दत्तगुरूंची प्रतिमा आणि दक्षिणोत्तर पुढं हा म्हणजे सहजासहजी असं नाही भेटणार हनुमंताचा व्यवसाय हा नसतं. सर्वच दक्षिण उत्तरच असतं. देव आता बांधलेला असतं या ही मूर्ती बसवलेली असते म्हणजे स्वयंभू सगळा रुजीव पाषाणातनं. चला एक प्रदक्षिणा पूर्ण खडकावर काम केलेला त्या दगडावर देवाची लीला घाट. जर तुम्ही विजिट देवच्या टीला असाल तर एक 5 मिनिटं लागतात. तो दिसतो तो समुद्र कायाकिंग होता आणि त्यासूनच 5-1 मिनिटाच्या अंतरावर लगेच या मारुती मंदिरात नक्की हे विजिट द्या आणि नक्की या. आता चला जोग जाऊया. नमस्कार मंडळी, मी ऋत्विक एरम. आता मी इथे खवणे बीचला आहे आणि जस्ट आम्ही आता कायाकिंग करून आलो. कायाकिंग हा एक अविस्मरणीय अनुभव आहे, कारण का कांदळवन सफारी ही आपल्या कोकणात स्टार्ट झालेली आहे आणि 1-2 वर्षापूर्वी इथे काहीच नव्हतं. पण विराज परब नावाच्या एका मुलाने तो मालवण पॉलिटेक्निक इथे शिकत असताना त्याने हे सर्व कोकणातलं वैभव शोधून काढलं आणि एक कोकणातल्या तरुणांसाठी एक उद्योगधंद्याचं साधन म्हणून इकडे त्याने एक संधी निर्माण करून दिली आहे. तर ही संधी प्रत्येक कोकणातील तरुणाने स्वीकारायला हवी आणि इथे येऊन आपलं एक वेगळं अस्तित्व निर्माण करायला हवं. त्याचप्रमाणे कायाकिंग हे एक पैसे कमवण्याचं साधन नसून कोकणचं वैभव आहे आणि ते वैभव इथले लोक एक व्यवस्थितप्रमाणे जपतायत आणि त्यामुळे आपण इकडे येऊन त्यांना सपोर्ट केला पाहिजे. आपल्या कोकणचं पर्यटन अजून कितपत पुढे जाऊन
कितपत एकदम शिखरावर जाईल ते खूप इम्पॉर्टंट आहे आणि त्याप्रमाणे यांची घोडदौड सुरू आहे. त्याप्रमाणे तुम्ही पण याचा आस्वाद घ्या आणि जर इथे आलात तर स्वामी कायाकिंग म्हणून आमचे एक मोंडकर म्हणून आहेत, त्यांचा मी कॉन्टॅक्ट नंबर खाली डिस्क्रिप्शनमध्ये आणि व्हिडिओच्या स्टार्टिंगला देऊच किंवा व्हिडिओच्या एंडिंगला देऊ, तर त्यांना तुम्ही नक्की कॉन्टॅक्ट करा आणि त्यांना सहकार्य करून कोकणची हे कायाकिंग जे आहे ते असंच प्रमोट करत राहा, एवढंच सांग. नमस्कार, मी संदेश परब. आज मी अचानक माझ्या मित्रांसोबत खवणे बीचला भेट दिली. तर स्वामी कायाकिंग हे तुळशीदास मोंडकर यांच्याजवळ आम्ही भेट दिली. ते कायाकिंग हे काय असतं हे त्यांनी आम्हाला प्रत्यक्षरित्या दाखवून दिलं. त्यानंतर ते कसं असतं, कसं करावं हे यांच्याजवळ गाईडसुद्धा करतात. त्याचा अनुभव कसा घेतला पाहिजे, काय केलं पाहिजे हे सुद्धा ते व्यवस्थितरित्या सांगतात. तर त्याचा अनुभव प्रत्यक्षरित्या आम्ही पण घेतला. त्याचप्रमाणे तुम्ही सुद्धा प्रत्यक्षरित्या इथे या खवणे बीचवर येऊन अनुभव घ्या. त्याचप्रमाणे इथे जेवणाची सोयसुद्धा उपलब्ध केलेली आहे. उत्तम असं मालवणी जेवण मिळतं. यासाठी तुम्हाला अगोदर 1 दिवस किंवा 2 दिवस कॉन्टॅक्ट करून इथे यावं लागेल. कॉन्टॅक्ट तुम्हाला समोरच्या स्क्रीनवर दिला जाईल. आता जर आम्ही एकदम मालवणी सुग्रास जेवण जर काय जेवलो तर जेवण बनवला तर ह्या आमच्या ताईन साक्षात अन्नपूर्णा अशी, तिच्या हातात एवढी चांगली चव हा आणि इतक्या चविष्ट जेवण आज आमच्या ताईनं खाऊ घातलं आणि त्याच्याबद्दल ताईचा खूप खूप आभार. ताई सगळ्यांका घाला जेवण असं, फक्त पैसे दिले तर. बाय 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 बाय. कोण कोण गावतं ते? हे ते संदेश परब. याचं एक असं वैशिष्ट्य आहे आमच्या संदेश परबचा, जायत ते त्याची भावना लगीन न करू चापोरगे असला सांगा. पोरगे असतं वया. तर मग आता करूया ब्लॉगचं एंड. आणि ब्लॉग कसं वाटलो तर नक्की कळवा कमेंट सेक्शनमध्ये. आणि आणि या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि शेअर करा. कळला? धन्यवाद. टाटा, बाय बाय.